करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. आई, जर असं कोणी माझ्यासोबत केलं तर तू त्यांना थांबवणार नाही? अगं काय बोलतेस? देव ना करो कधी असा दिवस पाहायला मिळो आपल्याला. अहिल्या, बाळा, प्रत्येक प्रथे परंपरेमागे काहीतरी कारण असावं असं काही नाही. पण जे नियम पूर्वीपासून सुरू आहेत त्यांचं पालन प्रत्येकाला करावंच लागतं ना बाळा. का दाजी? जे नियम एखाद्याला दुःख देतात ते नियम आपण बदलू शकत नाही का? अहिल्या, विचार सुद्धा करू नको याबाबत. या रूढी परंपरा कोणीच बदलू नाही शकत. तुझ्या या प्रश्न विचारण्याच्या वाईट सवयीने काही कमी त्रास नाही दिलाय. आता नियम बदलण्याच्या गोष्टी करतेस. अगं, एक प्रश्नच तर विचारलाय पोरीनं. अहो, पुष्कळ झाले हिचे प्रश्न. कपिलाला घरी घेऊन आली पूजेच्या आधीच. त्या चुकीचे एवढे मोठे प्रायश्चित्त करावे लागले. आता परंपरांचा विरोध केलास ते गावकरी गावातून हाकलतील आपल्याला. जग बदलण्याचा ठेका नाही घेतलायस तू काही, समजलं? धर्म परंपरेच्या कामात गप्प राहायचं. धर्म, शास्त्राचे नियम, अनुशासन, मर्यादा, कशाचीही पर्वा नाहीये त्या मुलीला. लहान आहे ती गंगूबा. या वयात धर्म नाही, मैत्री मोठी असते त्यांच्यासाठी. नागपूरचे सुभेदार भोसले साहेब आणि धारचे सरदार पवार साहेब दोघांना संदेश दे. त्यांच्या चिठ्ठ्यांना उत्तर देण्यास विलंब होत आहे कारण की मोठे सरकार इकडे नाहीयेत. ते येतील तेव्हा त्यांना उत्तर नक्की मिळेल. जी. नमस्कार. काय झालं अक्का साहेब? काही विशेष बातमी आलीये? तशी काही विशेष नाही. ते नागपूरचे सुभेदार आणि धारचे सरदार दोघांनाही त्यांच्या मुलींचं लग्न खंडेरावांसोबत करायचं आहे. काय? ही तर खूपच आनंदाची बातमी अक्का साहेब. दोन्हीही खूप मोठ्या घराण्यांमधून स्थळ आले. का? तुम्हाला या स्थळांची अपेक्षा नव्हती? अरे वा, खंडेरावांसाठी स्थळ आलंय. मुली कशा आहेत अक्का साहेब? तुम्ही काही माहिती काढली त्यांच्याबाबत? जी कोणी मुलगी आपल्या कुटुंबाची सून बनेल हे तर पाहायलाच हवं ना, की तिचा स्वभाव कसा आहे, चालरीत कशी आहे, समजूतदार आहे ना. सुभेदारांच्या घरून स्थळ आलंय हरकू. कुणा ऐऱ्या गैऱ्या कुटुंबातून नाही. मुलगी तर हुशारच असणार. घ्या, हे गरजेचं आहे का की मोठ्या घरातली आहे तर मुलगी हुशारच असेल? अति हुशार पण असूच शकते ना ती. तुम्ही या स्थळांमुळे खूप आनंदी असाल ना अक्का साहेब? यात आनंदी होण्याजोगं काय आहे? हा, जर स्थळ राजघराण्यातून आलं असतं तर गोष्ट काही वेगळी असती. आणि मुलींची माहिती काढण्याबद्दल बोलायचं झालं तर तुर्तास याची काहीही गरज नाहीये. खंडेरावांसाठी अजूनही स्थळ येतीलच. एवढी घाई काय? आणि मी तर आधीच सांगितलं होतं की माझी सून तर तीच बनणार जिच्या समोर सगळ्या मुली फिक्या पडतील. हे काय झालं शिवशंभू माझ्या घट्ट मैत्रिणी सोबत? ती पण तर तुमची पूजा करते. मग तुम्ही तिला एवढं का रडवताय? अहिल्या, कुठे चाललीयस? मी रेणूच्या घरी चाललीये. ती खूप दुःखी आहे ना दाजी? नाही, तू कुठेही जाणार नाहीस. आई बरोबर बोलतेय. बस खाली. पण का दाजी? तुझी तब्येत बरी नाहीये ना, आणि वैद्य बुवांनी आराम करायला सांगितले ना. रेणूच्या घरी आता खूप माणसं आहेत. तुझं तिथं जाणं ठीक नाहीये. पण झोप आता. पण दाजी, आपल्या दाजीचं म्हणणं ऐकणारच की नाही तू?
दुःखाच्या या प्रसंगी रेणूच्या घरी जायला पाहिजे आपण. हो बरोबर आहे. अरे मुलांनो, इकडे या. काय ग आई? मी आणि तुझे बाबा थोडा वेळ बाहेर जातोय. अहिल्याची काळजी घ्या हं. खोली बाहेर जाऊ देऊ नका तिला अजिबात. हो आई. अगदी योग्य अक्कासाहेब. लग्न कार्यात घाई करणे बरोबर नाही. मोठे सरकार पण इथे नाहीयेत. ते आले की पाहूया. बरं, खंडेराव कुठे आहेत? आज कुस्तीचा फड आहे ना? औक्षण तर करते. खंडेरावांचं औक्षण त्यांच्या आईने केलंय. आता चला, होळकर वंशाच्या दिव्याची कुस्ती पाहायची आहे ना. चला. तुम्ही बघा मोठ्या हौसेने अक्कासाहेब. आम्ही तर खेळ न पाहताच निकाल सांगू शकतो. तुमच्या वंशाचा दिवा खंडेराव त्यांच्या वंशाचं आणि वडिलांचं नाव नक्कीच मोठं करणार. वयाकडे पाहून तुम्ही कधीपर्यंत पाठीशी घालाल सरकार? अहिल्याचे आई बाबा तिला असेच लाडावून ठेवत राहिले तर मोठी होऊन अशीच अल्लड राहील ती मुलगी. ना मोठ्यांचा विचार, ना धर्माची, ना नियमांची पर्वा. डोक्यावर ना पाणी जाण्याआधीच अहिल्याच्या आई वडिलांनी तिचं लग्न लावून टाकायला हवं. लग्न? हो का नाही? 9 वर्षांपेक्षा लहान तर नसेलच. आता लग्न नाही केलं तर कधी करणार? गंगोबा, आम्ही विचार करतोय. माफ करा मला, मी तर बाहेर निघालो होतो. तुमचं बोलणं ऐकण्याचा माझा काही नाही नाही, काही हरकत नाही. या ना. तुम्ही योग्य बोललात. अहिल्याचा बालिशपणा, तिच्या खोड्यांसाठी मीच जबाबदार आहे. माफ करा मला. आम्ही तर तुमचे अतिथी आहोत. आमच्या मनात तुमच्या प्रती खूप सन्मान आहे पाटील साहेब. पण धर्माच्या विरोधात जाणाऱ्याला कधीही क्षमा केली जात नाही. मग कारण काही असो, पिढीवत चालत असलेल्या नियमांना कोणीच बदलू शकत नाही. जी, आम्हाला आज्ञा द्या. आम्हाला बाहेर जायचं आहे. मला एक सांगा गंगोबा, नियमांसमोर माणुसकी काय माती मोल आहे? कपिलेला पूजेआधी घरी नेण्याचं कारण पण हेच होतं आणि आजच्या कामात दखल देण्याचं कारण पण हेच आहे. मुलीचे दोष दाखवण्यापूर्वी कमीत कमी हा तरी विचार करायचा होता की आयुष्यात पहिल्यांदा अहिल्याचा सामना अशा विधींसोबत झाला, तिच्या सगळ्या जवळच्या मैत्रिणीसोबत. धक्का तर लागणार ना मनाला. मग काय तिच्या सगळ्याच चुकांवर पांघरून घालायचं? आपल्यासारखी मोठी समजूतदार लोक असताना कसं होणार असं? तिकडे जिकडे लोक जमा झालेत गंगोबा, ती मुलगी तिच्या आई वडिलांसोबत सगळे दुःखी आहेत हे आम्हाला ज्ञात आहे. पण आपलं दुःख आणि विधवा झालेले त्या मुलीच्या चिंतेपेक्षा
त्या सगळ्यांना रीतिरिवाज आणि लोकलज्जेची फिकीर आहे. एक अहिल्याच आहे जिचं मन तिच्या मैत्रिणीसाठी रडतंय आणि एकमेव तीच तिच्या मैत्रिणीच्या वेदनेने दुखी आहे. खूप सोपं आहे गंगूबा, मुलीला हे सांगून रिझवणं की हीच रीत आहे, असंच व्हायला हवं. पण त्या 9 वर्षांच्या मुलीचं काय, जिने आयुष्यात पहिल्यांदा असं काही पाहिलंय? काय समजणार, कशी समजणार? वेळ तर द्या तिला या धक्क्यातून सावरून बाहेर येण्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे सरकार, कितीही कडू असलं तरी मी नेहमीच सत्य बोलतो आणि तुम्हीही नेहमीच माझ्या सूचनांचा, माझ्या विचारांचा मान ठेवलाय. माहिती नाही तुम्हाला काय झालंय सरकार, माझ्या बोलण्याला डावलून तुम्ही त्या मुलीचा पक्ष घेताय का? कारण की गंगूबा, चोंडीमधून बाहेर निघण्याचा रस्ता मोकळा झालाय मोठे सरकार. निजामांची सेना परत फिरली आहे. महादेवांची कृपा. सगळ्या शिपायांना सूचना द्या की आपल्याला उद्याच पुण्यासाठी रवाना व्हायचंय. कळवतो मोठे सरकार. आणखी एक, एखाद्या शिपायासोबत ही चिठ्ठी माळव्याला पाठवा. हो. छोटे सरकार जिंदाबाद, छोटे सरकार विजयी हो, छोटे सरकार जिंदाबाद, छोटे सरकार विजयी हो. 3, 2, 1. छोटे सरकार, छोटे सरकार जिंदाबाद, छोटे सरकार जिंदाबाद, छोटे सरकार जिंदाबाद. तुम्ही मित्रांनी चांगली साथ दिली आम्हाला. चांगले मित्र आहात. मित्रांसाठी एवढे तर करावंच लागेल ना. हो, पण मला कुस्तीसाठी नको बोलवू सा. हा हा, आम्ही जिंकलो की बक्षीस मित्रांमध्ये पण वाटणार ना. किती दुःखात असेल रेणू, रडत असेल. आणि मी तिला भेटायला पण जाऊ शकत नाही. आईने मनाईची केली आहे. आता माझी आई पाय आणि दाजी अजून नाही आले. जोवर आई आणि दाजी हो नाही बोलणार तोवर मी बाहेर कशी जाऊ शकणार. बरोबर बोललीस. आणि ते दोघे लवकर येणार नाहीत म्हणून आज तू पण बाहेर नाही जाऊ शकत. अगं आता उभी काय आहेस? जा आतमध्ये आपल्या खोलीत. पण गेले कुठे आहेत ते दोघे? आई तर कधीही एवढ्या वेळ घराच्या बाहेर जात नाही. अगं रेणूच्या घरी गेलीये. कोणी वारलं तर भेटायला जावं लागतं ना. खूप जण असतील तिकडे. आई बाबांना यायला वेळ तर लागणारच आहे. पण तू रेणूच्या घरी नाही जाऊ शकत म्हणून आम्ही इथे पहारा देतोय. आईने सांगितलेलं आहे. तू जा तुझ्या खोलीमध्ये. रेणू माझी मैत्रीण आहे की आई दाजींची? मला नाही म्हटलं आणि स्वतः तिकडे गेले. किती सुंदर केस आहेत तुझे. जर तू त्यांची काळजी नाही घेतलीस तर खराब होतील ना.
आपण तर एकमेकींच्या खूप घट्ट मैत्रिणी आहोत. भले तू तुझ्या सासूरवाडीत राहो आणि मी इकडे, आपण तर खूप चांगल्या मैत्रिणीच राहू. तुम्हाला माहिती आहे ना, नदी किनारी शिवलिंगासमोरच सांगितलं होतं मी. आता तुम्हीच सांगा खंडोबा, मी माझी शपथ कशी तोडू? रेणूला एकटी अशी कशी सोडू मी? जावं तर लागणार मला रेणूकडे. मला परत तेच करावं लागणार ज्यासाठी दाजींनी नाही म्हटलं आहे. परत दाजी रागवतील, मला माहितीये. म्हणून मला माफ करा खंडोबा. अच्छा, अजून कोणी आहे जो आम्हाला आव्हान देऊ पाहतोय? या आमच्या समोर. मी कधी विचार केला नव्हता की खंडेराव एवढे चांगले कुस्तीवीर आहेत. आतापर्यंत 3 पैलवानांना हरवलंय. बोलतायत तर अशा जसं की कुस्तीबद्दल सगळं ज्ञान आहे यांना. समोरचा पैलवान कमजोर आहे बानाबाई, डोळे उघडून बघा जरा. ही अशी हलकी फुलकी असते का कुस्ती? अजूनपर्यंत खंडेरावाला एकही पैलवानाने चित्त नाही केलंय. आम्हाला वाटतंय की खंडेरावांनी अगोदरच सगळ्या पैलवानांना आपल्या मुठीत ठेवलंय. म्हणजे परमेश्वर, म्हणजे खंडेरावांनी आधीच सगळ्या पैलवानांना लाच देऊन किंवा मग दम देऊन हरण्यासाठी मनवून ठेवलंय. तेव्हाच हा खेळ खंडेरावांनी आज भरवलाय. मोठे सरकार नाहीयेत ना आज. विजयी छोटे सरकार खंडेराव जिंकला भाऊ, खंडेराव. जिंदाबाद. लागलं बिगलं तर नाही ना कुठे? तसं मी सगळ्यांना व्यवस्थित समजावलं होतं, पण एक पैलवान जरा वाकडा वाटला मला. आमच्या समोर सगळे वाकडे सरळ होतात. घाबरू नकोस. कुस्तीत जितकी दुखापत होते तितकीच झाली आहे, जास्त नाही. कोणाची हिंमत नाहीये जास्त काही करण्याची खंडेराव. मी सगळ्यांना व्यवस्थित समजावलं होतं. राजमहालात राजकुमाराला चित करण्याची चूक अजिबात करू नका, नाहीतर खूप महागात पडेल. किती डोकं लावलं होतं तू त्या घोड्यावर स्वार होण्यासाठी. काय वाटतं, तुझ्या आई साहेबांना काहीच समजलं नसेल? अरे आम्ही सांगतोय ना, म्हणूनच तर आम्ही कुस्ती ठेवलीये. आई साहेबांना कुस्ती वुस्तीशी काहीही सौख्य नाही आहे. आणि आम्ही जोर दिल्यावर त्यांनी आम्हाला वचनही दिलं आहे की जर आम्ही जिंकलो तर त्या आम्हाला त्या हट्टी घोड्याची घोडेस्वारी करण्यापासून अडवणार नाहीत. आम्हाला फक्त तो घोडा हवा आहे. जर तो घोडा हट्टी आहे तर आम्ही पण कमी हट्टी नाही आहोत. एवढी भीती वाटली तर कसं करणार मी? रेणू पण माझी वाट पाहत असेल. जावं तर लागणार रेणूकडे. इकडून मी पडले तरीही चालेल. 50 शिपाई आणि निजामाच्या सेनेत जाणे कसे होणार? कसं काय होईल? हाच एक मार्ग आहे.
अहिल्या, ओरडू नका. इकडे तू अशीच झाडावर काय करतेस? मला माझी मैत्रीण रेणूकडे जायचं आहे, पण आई आणि दाजींनी मला मनाई केली आहे. काय झालं? डोळे का बंद केलेस? ते खाली पाहून भीती वाटते ना, म्हणून. घाबरू नकोस, उडी मार. आम्ही सांभाळतो तुला. आणि जर पाडलं तर? आपल्या मित्रावर एवढाच विश्वास आहे तुझा, पडू नाही देणार. उडी मार. पक्का? एकदम पक्का. ये. जय शिव शंभू.